नमस्कार माझ्या सर्व मित्रांनो, आजच्या वीज सुरक्षा अभियानात आपणा सर्वांचं स्वागत आहे. आजचा विषय आहे वीज पडल्याने एक बोकड ठार या आकाशातून कोसळणाऱ्या विजेमुळे झालेल्या अपघाताबाबतीत. ह्यापूर्वी आकाशातून कोसळणाऱ्या विजेमुळे जे अनेक अपघात होतात त्यावर मी बरेचसे व्हिडिओ यूट्यूबवर यापूर्वी टाकले आहेत आणि प्रामुख्याने जनावरं जी लाईटनिंग स्ट्रोकमुळे दगावतात या बाबतीत यापूर्वी सांगितलं होतं. आणि आणखी हा जो एक अपघात रिपोर्ट झाला आहे त्याच्यावर आपण बोलू. गोंदिया परतीच्या पावसाने गोंदिया जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह आलेल्या पावसात वीज पडली. परिणामी आमगाव तालुक्याच्या पदमपूर येथे वीज पडल्याने एक बोकड ठार झाला. ही घटना मंगळवारी दिनांक 6 दुपारी घडली. पद्मापूर येथील गणेश उदाराम तावडे यांचा तो बोकड होता. मृत पावलेल्या बोकडाची किंमत 6 रुपये सांगितली जाते वगैरे वगैरे वगैरे. मित्रांनो, अनेक वेळा लाईटनिंग कुठे पडते याबाबतचं तत्त्व अनेक वेळा सांगितलं आहे आणि सर्वसाधारणपणे उंच ठिकाणी ती पडते आणि ह्या बाबतीमध्ये जनावरांच्या विशिष्ट शरीर रचनेमुळे मनुष्याला मिळणारे संरक्षण जनावराला मिळू शकत नाही. तरीसुद्धा विजा चमकत असताना त्यांना झाडाखाली किंवा गोठ्यात उभं करू नये. मोकळ्या शेतात किंवा पटांगणात एकमेकाशी संपर्क येणार नाही असे खोलगट भाग पाहून त्या ठिकाणी उभे करावे. पहा मंडळी, मोकळं मैदान असो, जंगल असो, काही असो, कोणती जमीन 100% एकाच पातळीवर नसते. टेकडे, खोलगट भाग, उंचवटा अशी जमिनीची पोत असते. म्हणून विजा कडाडत असताना आपली जनावरं दोन्ही टेकड्यांच्या मध्ये किंवा जमिनीच्या एखाद्या खोलगट भागात ज्या ठिकाणी पाणी साचणार नाही अशा ठिकाणी बकऱ्या म्हणा, जनावरं म्हणा, ते एकमेकांना स्पर्श करून उभी राहणार नाहीत अशा प्रकारे उभी करावी. म्हणजे त्यांना आकाशातून कोसळणाऱ्या विजेपासून जो धोका आहे तो एकदम कमी होईल. आणि कुठलंही जंगल म्हणा, शेत म्हणा, खोलगट भाग अनेक ठिकाणी असतोच ज्या ठिकाणी पाणी साचत नाही असा सुद्धा. पण झाड आणि शेतातील टेम्पररी शेड्स बिलकुल टाळावे. शेतांचा, जमिनीचा खोलगट भागात बकऱ्या म्हणा, मेंढ्या म्हणा, गुरं म्हणा एकमेकांना खेटून उभं राहणार नाहीत याची दक्षता घेऊन त्यांना तिथे उभं करावं. याच्याशिवाय दुसरा पर्याय म्हणजे अनेक भागात ज्या ठिकाणी वारंवार वीज कोसळते त्या ठिकाणी लाईटनिंग कंडक्टर म्हणा किंवा अरिस्टर म्हणा बसवणे गरजेचे आहे. ह्या बाबतीमध्ये आता 10 तारखेपासून काही दिवस महाराष्ट्रात धोधो पाऊस पडणार आहे असं सांगण्यात आलेलं आहे. हवामान खात्यानं म्हणा किंवा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. तरी माझी सर्व शेतकरी बंधू, मेंढपाळ,
बकऱ्या चालणारे, जनावरं पाळणारे त्यांना इत्यादिकांना विनंती की विजा कडाडणं चालू व्हायच्या आत आभाळ भरून आल्याबरोबर आपापली जनावरं जमिनीच्या आजूबाजूला जो काही खोलगट भाग असेल अशा ठिकाणी एकमेकांना खेचणार नाही अशा प्रकारे उभी करावी. त्या ठिकाणी आश्रय घ्यावा. झाडाखाली आणि गोठ्यामध्ये बिलकुल नको. मला वाटतं विषय आपल्याला समजला असेल. तरी माझ्या सर्व मित्रांना विनंती करतो की त्यांच्या संपर्कात असलेल्या सर्व शेतकरी बंधू, मेंढपाळ, शेळ्या पाळणारे यांच्यापर्यंत हा मेसेज त्यांनी पोचवावा. गावोगाव दौंड्या देत्या येण्याची व्यवस्था करता आली तर करावी, जेणेकरून पुढे जो 10 तारखेच्या पुढे 4-5 दिवस धोडो पाऊस महाराष्ट्रात सांगितला आहे त्यामध्ये विजा कडाडून विजा पडून कुठल्याही जनावराचा वीज अपघात होणार नाही. कारण जनावरं ही सुद्धा देशाची फार मोठी प्रॉपर्टी आहे. ते त्यांच्यासोबतसुद्धा आपलं सहजीवन आहे. आपल्याला सगळ्याच्या सोबत जगायचं आहे, पण काळजी घेऊन. ह्या कडाडणाऱ्या विजेसोबतसुद्धा जगायचं आहे, पण काळजी घेऊन. इलेक्ट्रोक्युशनसुद्धा डुबायचं आहे, पण काळजी घेऊन. असो मंडळींनो, थँक्यू. मायसेल्फ रामदास खंडागळे, रिटायर्ड चीफ इन MSEB and National Safety Council member. Kindly subscribe to my this YouTube video channel because I will not be in a position to post this video to each and all persons who need it. Thank you. Kindly cooperate and subscribe. Thank you.